नवनाथ कथासार नवनाथ कथामृत अध्याय 27वा विक्रम राजाचा सुमेधावती बरोबर विवाह, भर्तरीचा पिंगले बरोबर विवाह व दत्तात्रेयाची भेट। अवंती नगरात शुभविक्रम या नावाचा एक राजा राज्य करीत होता। त्यास सुमेधावती या नावाची एकच कन्या होती। ती अति रूपवती होती। एके दिवशी ती आपल्या बापाच्या मांडीवर बसली असता तिचे लग्न करावे असे त्याच्या मनात आले। नंतर त्याने प्रधानापाशी गोष्ट काढली की सुमेधावती उपवर झाली आहे, याकरिता तिच्या रूपास योग्य असावर शोधून पाहावा। त्या बोलण्यावर सुमंतिक प्रधानाने सांगितले की माझ्या मनात एक विनंती करावयाची आहे, ती अशी की आपला आता वृद्धापकाळ झाला आहे, पुत्र होण्याची आशा मुळीच नाही। कन्येच्या मुखाकडे पाहून काय ते सुख मानावयाचे। यास्तव कन्येस मी जो उत्तम वर पाहीन त्यास राजावर बसवून कन्या अर्पण करावी। जावई तुम्हास पुत्राच्या ठिकाणीच आहे, त्यास गादीवर बसविल्याने राज्यव्यवस्था चालू पद्धतीस अनुसरून उत्तम रीतीने चालेल व तुम्ही काळजीतून दूर व्हाल। सुमंतिक प्रधानाने ही काढलेली युक्ती राजाच्या मनास पटली व त्याने त्याच्या म्हणण्यास होकार दिला। तो म्हणाला, प्रधानजी तुम्ही या प्रसंगी ही फार चांगली युक्ती मला सुचविली। यास्तव आता असे करा की हत्तीच्या सोंडेत माळ देऊन ईश्वरी इच्छेने तो ज्याच्या गळ्यात ती माळ घालील त्यास राजावर बसवून नंतर कन्येचा त्याशी विवाह करावा, हा विचार मला चांगला वाटतो। शुभविक्रम राजाने काढलेली ही तोड प्रधानास रुचली। मग त्याने राजाज्ञेने सुमुहूर्तावर एक मोठा मंडप घालून दरबार भरविला, गुढ्या तोरणे उभारून आनंदाने नगरात धामधूम चालली। नंतर हत्ती शृंगारून त्याच्या सोंडेत माळ देऊन त्यास सोडले। राजा, प्रधान, सरदार, मानकरी व नागरिक लोक अशी पुष्कळ मंडळी त्याच्या मागून जात होती। हत्तीने प्रथम सभामंडपातले लोक अवलोकन केले, पण तेथे कोणाच्याही गळ्यात माळ न घालिता तो शहरात चालला। तो सर्व नगर फिरत फिरत किल्ल्याजवळ जाऊन उभा राहिला। त्यावेळी किल्ल्यावर विक्रमासह 8 जण पहारेकरी होते। त्यांस राजाने खाली बोलाविले। ते आल्यानंतर त्यापैकी विक्रमाच्या गळ्यात हत्तीने मोठ्या हर्षाने माळ घातली। ती घालताच वाद्ये वाजू लागली व सर्वांस मोठा आनंद झाला। मग विक्रमास मोठ्या सन्मानाने हत्तीवर बसवून वाजत गाजत मोठ्या वैभवाने सभामंडपात आणले। तेव्हा हा कुंभार आहे असे लोक आपापसात बोलू लागले। ही गोष्ट राजाच्याही कानी आली। मग त्याने प्रधानास एकीकडे नेऊन सांगितले की हा कुंभार आहे अशी लोकात चर्चा होत आहे। ही गोष्ट खरी असेल तर आपली मुलगी त्यास देणे अनुचित होय। राजाने असे सांगितल्यावर प्रधानही फिकिरीत पडला, परंतु दूरवर नजर पोहोचवून त्याने विक्रमाच्या साथीदारास बोलावून आणले व एकीकडे नेऊन तो विक्रमाच्या जातीची त्यांच्यापाशी विचारपूस करू लागला। तेव्हा ते म्हणाले, विक्रम जातीचा कोण आहे याविषयी आम्हाला नक्की माहिती नाही, पण त्यास कुंभार म्हणतात। तर त्या जातीच्या लोकात चौकशी केली असता याची जात कोणती आहे याचा पक्का शोध लागेल। मग प्रधानाने कमट कुंभारास बोलावून आणलं व त्यास विचारिले। तेव्हा तो म्हणाला की मिथिलानगरीच्या सत्यवर्मा राजाची कन्या सत्यवती ही याची माता व स्वर्गात राहणारा गंधर्व सुरोचन हा याचा पिता होय। ते कमटाचे भाषण ऐकताच प्रधानास परमानंद झाला। मग कमटास घेऊन प्रधान राजापाशी गेला व खरे वर्तमान त्याच्याकडून राजास कळविले। तेव्हा राजासही परम संतोष वाटला। शेवटी खुद सत्यवर्मा राजास घेऊन येण्याबद्दल प्रधानाने राजास सुचविले व त्या गोष्टीस राजाची संमती घेतली। राजाज्ञा मिळाल्यावर प्रधान कमटास समागमे घेऊन सत्यवर्मा राजास आणाव्याकरिता मिथिलानगरीस गेला। तेथे गेल्यावर त्याने राजाची भेट घेतली। त्याचा सत्यवर्मा राजाने चांगला आदर सत्कार केला। मग कमटाने राजास अवंती नगरातील विक्रमाचा समग्र इतिहास कळविल्यानंतर सुरोचन गंधर्व विक्रमाचा समग्र इतिहास कळविल्यानंतर सुरोचन गंधर्व स्वर्गास गेला हेही सांगितले। शेवटी तो कमट कुंभार राजास म्हणाला, विक्रमाच्या जातीविषयी तेथील लोकांस संशय आहे। यास्तव आपण आमच्याबरोबर तेथे येऊन त्यांच्या संशयाची निवृत्ती करावी। सत्यवर्मा राजाने ते सर्व ऐकून घेतल्यानंतर त्यास परमानंद झाला। त्याने स्वतः अवंतीस जाऊन आपली कन्या सत्यवती हिची भेट घेतली। तेव्हा सर्वांच्या संशयाची निवृत्ती झाली। मग विक्रमास राज्याभिषेक झाला। दानधर्म पुष्कळ करून याचक जनांस संतुष्ट केले। नंतर शुभविक्रमराजाने आपली मुलगी सुमेधावती विक्रम राजास दिली। तो लग्न समारंभही मोठ्या थाटाचा झाला। शेवटी सत्यवर्मा राजानेही आपले राज्य विक्रमास अर्पण केले। याप्रमाणे विक्रम दोन्ही राज्याचा राजा झाल्यानंतर भर्तरी युवराज झाला। ते दोघे एकविचाराने राज्यकारभार करीत असता सुमंतिक प्रधानाने आपली मुलगी पिंगला ही भर्तरीस द्यावी असे मनात आणून ती गोष्ट त्याने विक्रमराजाजवळ काढली। त्याचे म्हणणे विक्रमाने कबूल करून लग्न नक्की केले।
तेव्हा त्याच्या जातीचा प्रथम शोध करण्यासाठी एक परिटाने प्रधानास सूचना केली। त्यावरून त्याने कुंभारास विचारिले असता त्या कमटाने आपणास याची जात माहीत नाही म्हणून सांगितले। मग ही गोष्ट त्याने सत्यवतीस विचारली, परंतु तिने तो माझ्या पोटचा मुलगा नाही म्हणून कळविल्यावर प्रधानाने विक्रमास विचारले। त्यानेही सांगितले की आपल्या जातीची मला माहिती नाही, मी त्याला आपला भाऊ मानिला आहे। याप्रमाणे तिघांनी सांगितल्यानंतर प्रधानाने ही गोष्ट खुद्द भर्तरीस विचारली। तेव्हा त्याने आपला जन्मवृत्तांत त्यास निवेदन केला। मग प्रधानाने त्यास सांगितले की जर सूर्यापासून तुम्ही झाला आहात तर त्यास लग्नासाठी येथे बोलवा, तो तुमचा पिता असल्याने अगत्याने येईल। ते ऐकून भर्तरी म्हणाला, ही गोष्ट काही अवघड नाही। नंतर भर्तरीने अंगणात उभे राहून वर तोंड केले आणि सूर्याची प्रार्थना केली की जर मी तुझा मुलगा असेन तर माझ्या लग्नाकरिता येथवर येऊन सर्वाच्या संशयाची निवृत्ती करावी। ती पुत्राची प्रार्थना ऐकून सूर्य मृत्युलोकी अवंती नगरास आला। त्याने सुमंतिक प्रधानाची भेट घेतली व त्यास सांगितले की मनात काही एक संशय न आणता माझ्या भर्तरीस तू आपली मुलगी पिंगला दे। नंतर सूर्य त्यास म्हणाला, लग्नाच्या मंगल कार्यास नवऱ्या मुलाचा बाप जवळ असावा असे तू म्हणशील तर तू त्याची काळजी बाळगू नकोस। प्रत्यक्ष देव जय जयकार करून पुष्पवृष्टी करतील। विक्रमराजाचा बाप जो सुरोचर गंधर्व त्यास सुद्धा या लग्नाकरिता येथे धाडून देईन। मात्र मी जर या ठिकाणी लग्नाकरिता राहिलो तर माझा ताप लोकांस सहन होणार नाही। इतके सांगितल्यानंतर प्रधानाचा संशय गेला व त्याने लग्न समारंभास आरंभ केला। भर्तरीच्या लग्नाच्या दिवशी सीमंत पूजनाच्या वेळी राजाचा पिता सुरोचन गंधर्व स्वर्गाहून खाली आला। तो सत्यवतीस व विक्रमास भेटला। त्यावेळी विक्रमराजा पित्याच्या पाया पडला। मग राजाने सुमंतिक प्रधानास बोलावून आणले व सुरोचनास भेटविले। त्या गंधर्वाने प्रधानास म्हटले, तुझे थोर भाग्य म्हणून भृमीनारायणाचा अवतार जो भर्तरी तो तुझा जावई झाला। हा प्रत्यक्ष मित्रावरुणीचा सूर्याचा पुत्र होय। अशी त्याची समग्र मूळकथा सांगितल्यानंतर प्रधान पुन्हा सुरोचनाच्या पाया पडला व त्यास आग्रह करून सन्मानाने सीमंत पूजनासाठी मंडपात घेऊन गेला। तेव्हा त्या गंधर्वाने मनुष्याचा वेश घेतला होता। सीमंत पूजन झाल्यावर वधूवरांस आशीर्वाद देतेसमयी स्वर्गातून देवांनी पुष्पवृष्टी केली व लग्नमंडपात असलेल्या लोकांनी टाळ्या वाजवून जयघोष केला। नंतर 5 दिवसापर्यंत लग्न समारंभ मोठ्या थाटाने करून सर्वांस उत्तम वस्त्रे भूषण दिली व वऱ्हाडी मंडळी मोठ्या गौरवाने रवाना केली। त्या लग्नासमयी गोरगरिबास राजाने पुष्कळ द्रव्य देऊन संतुष्ट केले। सुरोचन गंधर्व आणि सत्यवती मुलाच्या लग्न समारंभात व्याही व विहीण म्हणून मिरवत होती। सुरोचन तेथे 1 महिनाभर राहिला होता। नंतर सर्वांस भेटून व त्यांची परवानगी घेऊन तो आपल्या स्थानी गेला। भर्तरीचे पिंगलेशी मोठ्या थाटाने विवाह लागल्यानंतर पुढे काही दिवसांनी त्याने दुसऱ्याही स्त्रिया केल्या। त्यास एकंदर 1200 स्त्रिया होत्या। त्यात मुख्य पट्टराणी पिंगलाच होती। ही उभयता अत्यंत प्रीतीने वागत। त्यांना एकमेकांचा वियोग घटकाभर सुद्धा सहन होत नसे। तो मोठा विषयी होता। यास्तव त्यास रात्रदिवस स्त्रियांचे ध्यान असे। अशा रीतीने भर्तरी राजा सर्व सुखाचा यथेच्छ उपभोग घेत असता बरीच वर्षे लोटली। एके दिवशी भर्तरी अरण्यात शिकारीकरिता जात असता मित्रावरुणीने सूर्याने त्यास पाहिले व मनात विचार केला की माझे पुत्र 2, एक अगस्ती व दुसरा भर्तरीनाथ। त्यापैकी पहिल्याने तर ईश्वरप्राप्ती करून घेऊन आपले हित साधून घेतले, पण दुसरा भर्तरीनाथ मात्र विषयविलासात निमग्न होऊन आपले कर्तव्यकर्म विसरला। यास्तव हा आपले स्वहित साधून घेईल असा काहीतरी उपाय योजिला पाहिजे। मग भर्तृहरी भर्तरीचा भ्रम उडावा आणि त्याने आपल्या हिताचा मार्ग पाहावा म्हणून मित्रावरुणीने पृथ्वीवर येऊन दत्तात्रयाची भेट घेतली व समग्र वर्तमान निवेदन करून आपला हेतू कळविला। तेव्हा दत्तात्रेयाने सूर्यास सांगितले की भर्तरीविषयी तू काही काळजी न करिता आपल्या स्थानास जा। मी त्यास नाथपंथी म्हणून मिरवून त्रैलोक्यात नावाजण्याजोगा करीन। तुझा पुत्र भर्तरी हा माझ्या आशीर्वादाने चिरंजीव होईल। यापूर्वीच जे भविष्य करून ठेविलेले आहे तदनुसार घडून आल्या वाचून राहाव्याचे नाही, परंतु तू मला आठवण केलीस हे फार चांगले झाले। आता तू पुत्राविषयी काही एक काळजी न वाहता खुशाल जा। मला जसे योग्य दिसेल तसे मी करीन। इतके सांगून सूर्यास रवाना केले व दत्तात्रेय भर्तृहरी संगमे गुप्तपणे जाऊ लागला। भर्तृहरी अरण्यात शिकारीला गेला। त्यावेळी त्याने अपार सेना समागमे घेतली होती। चैत्राचा महिना असल्याने प्रखर उन्हाचे दिवस होते। त्या दिवशी 3रा प्रहर होऊन गेला तरी त्यास कोठे पाणी मिळेना। तहानेने ते लोक कासावीस होऊ लागले। त्यांनी बराच शोध केला, पण उदकाचा पत्ता लागेना। सर्वजण व्याकुल होऊन चौफेर होऊन राहिले।
राजाही पाणी पाणी करीत होता व त्याच्या घशास कोरड पडली. बोलण्याचे अवसानही राहिले नाही, अशी सर्वांची अवस्था होऊन गेली. ते पाहून दत्तात्रेयाने एक मायावी सरोवर निर्माण केले. त्याच्या आजूबाजूस मोठे मोठे वृक्ष असून ते फलपुष्पांनी लादलेले व थंडगार वारा सुटलेला व तेथे पक्ष्यांचा किलकिलाट चालला होता. अशा सुंदर व रमणीय स्थानी दत्तात्रेय आश्रम बांधून राहिलेले दिसत होते. भर्तहरी स्वतः अरण्यामध्ये पाण्याचा शोध करीत फिरत होता. त्याच्या दृष्टीस हे सरोवर पडले. तेव्हा तो एकटाच उदक पिण्यासाठी त्या सरोवराच्या काठी गेला व आता पाणी पिणार इतक्यात पलीकडे दत्तात्रेयाने ओरडून म्हटले, थांब थांब, उदकात स्पर्श करू नकोस. तू कोण आहेस? तुझे नाव काय ते मला प्रथम सांग. दत्तात्रेय स्वामीस पाहताच राजा चकित झाला आणि त्यास भीतीही उत्पन्न झाली. तो तोंडातून ब्रही न काढिता टकमक पाहू लागला. तेव्हा दत्तात्रेयाने त्यास म्हटले की तू बोलत का नाहीस? तू कोण आहेस? तुझे आईबाप कोण? गुरु कोण? हे मला सांग व मग पाणी पी. ते भाषण ऐकून भर्तहरी दत्तात्रेयाच्या पाया पडला. नंतर त्याने आपली सविस्तर हकीकत त्यास सांगितली व अजूनपर्यंत गुरु केला नाही असे सांगितले. तेव्हा दत्तात्रेयाने त्यास सांगितले की ज्या अर्थी अद्याप पावे तू गुरु केला नाहीस, त्या अर्थी तू अपवित्र आहेस, म्हणूनच तुला अजून कोणी गुरु मिळाला नाही. याकरिता तू उदकात शिवू नको. शिवशील तर ते सर्व पाणी आटून तळे कोरडे पडेल व मग मला राग येईल. तेणेकरून तू नाहक भस्म होऊन जाशील. अशा प्रकारे दत्तात्रेयाने भर्तहरीचा धिक्कार केल्यानंतर तो स्वामीच्या पाया होऊन प्रार्थना करू लागला की महाराज, माझा प्राण तृषेने जाऊ पाहत आहे. आपण अनुग्रह करून मला उदक पाजावे. त्यावर दत्तात्रेयाने सांगितले की माझ्या अनुग्रहास तू योग्य नाहीस. शंकर, ब्रह्मदेव माझ्या अनुग्रहासाठी खेपा घालितात. असे असता तू मला अनुग्रह करावयास सांगतोस, ही गोष्ट घडेल तरी कशी? हे ऐकून भर्तहरी म्हणाला, ते कसेही असो, तुम्ही कृपाळू आहात. दया क्षमा तुमच्या अंगी आहे, तर कृपा करून मला उदक पाजावे व माझे प्राण वाचवावे. तेव्हा दत्तात्रेयाने त्यास सांगितले की तू म्हणतोस तर मी तुला अनुग्रह देतो, पण तू 12 वर्षेपर्यंत तपश्चर्या करून अनुग्रह घेण्यास योग्य हो. त्यावर राजा म्हणाला, सध्याच माझा प्राण जात आहे, मग 12 वर्षे कोणी पाहिली आहेत? दत्तात्रेयाने त्यास समजावून सांगितले की तू मनाचा निग्रह करून संकल्प सोड, म्हणजे मी तुला उदक पाजतो, पण पुन्हा संसाराची आशा धरता कामा नये व अगदी विरक्त होऊन राहिले पाहिजे. या सर्व गोष्टी तुला पत्करत असल्या तर पहा. ते भाषण ऐकून राजा कुंठित होऊन विचार करीत बसला. त्याने शेवटी पोक्त विचार करून दत्तात्रेयास सांगितले की मी अजून प्रपंचातून मुक्त झालो नाही. गयावर्जन करून पितृणातून मुक्त होईन. तसेच कांतेस पुत्र झाल्यावर तिच्या ऋणातून मुक्त होईन. पुत्राचे लग्न झाल्यावर त्याच्या ऋणातून मुक्त होईन. ही सर्व ऋणे अद्यापर्यंत जशीच्या तशीच कायम आहेत. यास्तव आणखी 12 वर्षे मला संसार करण्याची मोकळीक द्यावी. मग दत्तात्रेयाने भर्तहरीचे म्हणणे कबूल केले व त्यास पिण्यास पाणी देऊन अनुग्रह दिला. त्याच्या मस्तकावर आपला वरदहस्त ठेवून कानात मंत्र सांगितला आणि आपण दत्तात्रेय आहोत असे सांगून त्यास ओळख दिली. नंतर ते माईक सरोवर अदृश्य करून आपणही गुप्त झाला. पाण्या वाचून सर्व तळमळत असल्यामुळे इतकी खटपट करून व्यर्थ असे भर्तहरीस वाटून त्याने श्री दत्तात्रेयाची प्रार्थना केली. मग दत्तात्रेयाने भोगावतीचे उदक आणून सर्वांस पाजिले. कामधेनूपासून अन्न निर्माण करविले. शेवटी राजा सैन्यासह भोजन करून व पाणी पिऊन तृप्त झाल्यावर दर्शन घेऊन आपल्या नगरास गेला. इतक्यात दत्तात्रेय भोगावतीस व कामधेनूस रवाना करून आपणही निघून गेले. श्री नवनाथ कथासार अध्याय 27 समाप्त. ओम चैतन्य गोरक्षनाथाय नमः. ओम श्री नवनाथाय नमः. श्री नवनाथ कथासार नवनाथ कथामृत अध्याय 28. पिंगलेचे भर्तरीवरील प्रेम, त्याच्या कसोटीकरिता पाठविलेला निरोप, त्याचा दुष्परिणाम. अरण्यामध्ये दत्तात्रेयाने अनुग्रह दिल्यानंतर भर्तृहरीने संसार करण्यासाठी त्याचपाशी 12 वर्षांची मुदत मागितली. ती मिळाल्यानंतर तो उज्जैनीस गेला व रात्री भोजन झाल्यानंतर पिंगलेच्या महालात गेला. महालात जाताच पिंगलेने त्यास सुवर्णाच्या मंचकावरील पुष्पशय्येवर बसवून त्याची पूजा केली व राजावरील आपले प्रेम व्यक्त केले. ती उघडता अगदी जवळ बसून विनोदाची भाषणे करू लागली. मग राजाने तिला आपल्या डाव्या मांडीवर बसवून तिचे मुके घेतले व सर्वांमध्ये तू माझी आवडती आहेस. आपल्या दोघांच्या कुडी 2 पण प्राण एकच आहे, अशा भावार्थाची व विनोदाची पुष्कळ भाषणे झाली. नंतर पिंगलेने राजास तांबूल दिला आणि म्हटले, महाराज, ब्रह्मदेवाने आपला जोडा निर्माण केला, त्याप्रमाणे योगही घडून आला.
आपली एकमेकावरची प्रीती म्हटली म्हणजे जसे मीठ पाण्यात मिळून एकत्र होते त्याच्याप्रमाणे आपले दोघांचे मन एक होऊन गेले आहे, परंतु निर्दय कृतांत केव्हा धाड घालील ही भीती आहे. तुमच्यापूर्वी मी मरावे हा मार्ग उचित होय व ईश्वर कृपेने जर असा योग घडून आला तर मी मोठी भाग्यवती ठरेन. असे पिंगला राणी बोलत असता भर्तृहरी तिला म्हणाला, प्रिये, ह्या गोष्टी ईश्वराधीन आहेत, आपल्या कोणाच्या हातातील नाहीत. त्याचा संकेत काय आहे हे आपणास कसे समजणार? माझ्यापूर्वी तू मरण इच्छित आहेस ही गोष्ट काही वावगी नाही, परंतु सूर्यपुत्र यम अगदी निर्दय आहे, त्याच्यामध्ये विचाराचा लेश सुद्धा नाही. तेव्हा न जाणो जर तुझ्याबरोबर मी मरण पावलो तर पुढे तू आपले दिवस कसे काढशील? तेव्हा पिंगला म्हणाली, ब्रह्मदेवाने कपाळी काय लिहिले आहे हे कळत नाही, पण जर तुम्ही म्हणता अशी गोष्ट घडून आली तर मी जीव ठेवणार नाही. अग्नीत देहाची आहुती तुमच्या समागमे देईन. पिंगला राणीचे हे भाषण ऐकून भर्तृहरी म्हणाला, मी जिवंत आहे तोपर्यंत तुझे हे बोलणे ठीक आहे, परंतु स्वतःच्या जीवासारखी प्रिय वस्तू दुसरी कोणतीच नाही, म्हणून जीवाचा घात कोणाच्या न करवत नाही. मला खुश करण्यासाठी तुझे हे सारे बोलणे, पण प्रसंग पडल्यानंतर हे बोलणे असेच राहून जाईल. राजाच्या या भाषणावर पिंगलेने उत्तर दिले की मी मनःपूर्वक बोलले तरी तुम्ही ते खरे मानित नाही, परंतु इतकी पक्की खात्री असू द्या की वैधव्याचा डाग मी माझ्या देहास कदापि लागू देणार नाही. कशावरून म्हणाला तर काया वाचा मन ही मी तुम्हास अर्पण केली आहेत, यास साक्ष ईश्वर आहे. तो ईश्वर सत्यवादी असल्याचे सर्व जग म्हणून सांगते, म्हणून मी विधवा राहणार नाही हे खचित. अशा रीतीने त्याची समजूत करून ती उगीच राहिली व राजांनी या भाषणाचा अनुभव पाहण्याचा निश्चय केला. पुढे एके दिवशी राजा अरण्यात शिकारीस गेला असता त्यास राणीच्या या भाषणाची आठवण झाली. तेव्हा त्याने असा प्रकार केला की एक मृग जिवंत धरिला आणि त्याचा वध करून आपला मुकुट व वस्त्रे त्याच्या रक्ताने भिजविली. नंतर ती एक सेवकाजवळ देऊन त्यास सांगितले की ही वस्त्रे घेऊन तू पिंगलेकडे जा व तिला सांग की राजा शिकार करीत असता वाघाने त्याच्यावर झडप घालून त्याचा घात केला. हा निरोप तिला कळविल्यासाठी राजाने त्या सेवकास अनवतीस पाठविले व आपण अरण्यात स्वस्थ बसून राहिला. राजाच्या सेवकाने अवंतीस जाऊन पिंगलेची भेट घेतली व ती रक्ताने भरलेली वस्त्रे पुढे ठेवून हात जोडून उभा राहिला. राजाने शिकवून ठेविल्याप्रमाणे त्याने पिंगला राणीस निरोप सांगितला व राजाच्या कलेवराचे दहन करून त्याच्याबरोबर गेलेले उष्कर लवकरच परत येईल असे म्हटले. सेवकाचे हे शब्द पिंगलेच्या कानी पडले, मात्र तोच तिची जी अवस्था झाली ती वर्णन करता येत नाही. ती कपाळ बडवून घेऊ लागली, केस तोडू लागली, हेल काढून मोठमोठ्याने रडू लागली. इतक्यात राजवाड्यात हे दुःखकारक बातमी पसरली. ती ऐकून राजाच्या 1200 स्त्रिया रडत ओरडत धावत आल्या व त्यांनीही अतिशय शोक केला. पिंगलेस मात्र सर्वापेक्षा विशेष दुःख झाले. शेवटी पिंगलेने सती जाण्याचा निश्चय करून सर्व तयारी केली. राजाचे वस्त्र परिधान केले, वाणे घेतली व समारंभाने स्मशानात जाऊन अग्नी तयार केला. सर्वांनी तिला आशीर्वाद दिले. नंतर तिने अग्निकुंडात उडी टाकून आपले स्वहित साधून घेतले. त्यावेळी संपूर्ण नगरवासी लोक शोक करीत आपापल्या घरी गेले. इकडे अस्तमान होऊन रात्र झाल्यावर राजा नगरात जावयास निघाला. त्यावेळी आपल्या मरणाची बातमी सांगण्यासाठी राजवाड्यात जो सेवक पाठविला होता त्याची राजास आठवण होऊन त्याच्या मनात नाना प्रकारच्या वाईट कल्पना येऊ लागल्या. असा मोठा प्रसंग गुदरला असताही भर्तृहरीचा बंधू विक्रमराजा स्वस्थ कसा राहिला ही कल्पना साहजिकच मनात येते. तसेच ज्या नोकराने राजवस्त्रे नेऊन पिंगलेस दिली होती तो तरी या पल्ल्यास गोष्ट येऊन ठेपेपर्यंत स्वस्थ कसा बसला अशीही शंका येते. परंतु या गोष्टीविषयीचा विचार करून पाहता असे दिसते की तो सेवक वस्त्रे नेऊन दिल्यानंतर फार वेळ तेथे न राहता तसाच परत भर्तृहरीकडे अरण्यात गेला. परंतु राजा दुसऱ्या रस्त्याने परतल्यामुळे त्यांची चुकामुक झाली. तो सेवक मागाहून त्यास जाऊन मिळाला. तसेच त्या समयी विक्रमराजा मिथिलनगरास आपल्या आजोळी गेला होता. सुमंतिक प्रधान, शुभविक्रम राजा वगैरे मंडळीही राजास मागमे गेली होती. राजवाड्यात फक्त स्त्रियाच होत्या. गावकरी लोकांनी पिंगलेस सती जाण्याविषयी हरकत केली होती, पण तिच्यापुढे कोणाचे काही चालले नाही. अज्ञानामुळे पिंगला मात्र प्राणास मुकली. भर्तृहरी राजा गावाच्या शिवेशी येताच द्वाररक्षकांनी पिंगला सती गेल्याचा वृत्तांत कळविला. तेव्हा राजास अत्यंत दुःख झाले. तो तसाच रडत ओरडत स्मशानात गेला व आपणही पिंगलेप्रमाणे जळून जावे अशा उद्देशाने तो तिच्यासाठी केलेल्या अग्नीत उडी टाकू लागला. पण बरोबरच्या लोकांनी त्यास धरून ठेवल्यामुळे राजाचा काही इलाज चालला नाही. पिंगलेची ही अवस्था झाल्याने राजास अतिशय दुःख झाले. तो तिचे एक एक गुण आठवून रडत होता.
पिंगला सती गेली म्हणून भर्तृहरी स्मशानात शोक करीत आहे, ही बातमी ऐकून गावचे लोकही धावत धावत स्मशानात आले। तेही राजाबरोबर मोठमोठ्याने रडू लागले, परंतु त्याचे ते रडणे वरवर दाखविल्यापुरतेची होते। राजा शोकसागरात पडला असता लोक त्याची समजूत करू लागले की राजन, अशाश्वताचा शोक करून काय उपयोग, ईश्वरावर भरवसा ठेवून स्वस्थ असावे। अशा रीतीचा लोकांनी राजास पुष्कळ बोध केला, परंतु राजाचे तिकडे लक्ष जाईना। शेवटी लोक आपापल्या घरोघर गेले। राजा मात्र स्मशानात पिंगलेच्या चितेशीच बसून राहिला। राख भरून टाकण्यासाठी दुसऱ्या दिवशी लोक स्मशानात गेले, परंतु भर्तृहरी चित्तेस हात लावू देईना व आपणही तेथून उठेना। या पल्ल्यास गोष्ट आल्यानंतर लोक निघून गेले। भर्तृहरी मात्र अन्नपाण्या वाचून तसाच तेथे रात्रंदिवस बसून राहिला। याप्रमाणे अवंतीमध्ये घडलेला प्रकार दूतांनी मिथिलेस जाऊन विक्रमराजास सांगितला। तो ऐकून सत्यवर्मा, शुभविक्रम, सुमंतिक प्रधान आदी करून सर्व मंडळीस अत्यंत दुःख झाले। ते सर्व ताबडतोब उज्जैनीस आले व स्मशानामध्ये जाऊन पाहतात तो त्यांना पिंगलेचे दुःख करीत भर्तृहरी रडत बसलेला दिसला। तेव्हा विक्रमराजा भर्तृहरीची समजूत करू लागला, परंतु त्याला वेड लागल्यासारखे झाले। तो पिंगला असे म्हणून रडत होता। त्यास बोध करिता करिता 10 दिवस गेल्यावर विक्रमाने पिंगलेची उत्तरक्रिया केली। नंतर तो राज्यकारभार पाहू लागला। विक्रमराजा त्यास नित्य जाऊन बोध करीत असे। याप्रमाणे 12 वर्षे झाली, पण बोध केल्याने काही फायदा झाला नाही। पिंगलेच्या दुःखाने भर्तृहरीने अन्न सोडले होते व तो फक्त झाडांची पाने खाऊन व उदक प्राशन करून राहिला होता। त्यायोगाने त्याचे शरीर कृश झाले। भर्तृहरीची अशी अवस्था पाहून मित्रावरुनी सूर्यास त्याची दया आली। नंतर तो दत्तात्रेयाकडे गेला। दत्तात्रेयाने त्यास येण्याचे कारण विचारले असता मित्रावरुनी म्हणाला, आपणास सर्व ठाऊक आहे, मीच सांगितले पाहिजे असे नाही, परंतु सुचवायचे इतकेच की भर्तृहरीवर आपली कृपा असू द्या म्हणजे झाले। मग मित्रावरूनच दत्तात्रेयाने धीर देऊन भर्तृहरीबद्दल काळजी न वाहता स्वस्थ मनाने जावयास सांगितले व मच्छिंद्रनाथाचा शिष्य गोरक्षनाथ यास मी भर्तृहरीकडे पाठवून त्यास बोध करून ताळ्यावर आणतो, अशा रीतीने मित्रावरुनीची समजूत करून त्याची रवानगी केली। श्री नवनाथ कथासार अध्याय 28 समाप्त। ओम चैतन्य गोरक्षनाथाय नमः। ओम श्री नवनाथाय नमः। श्री नवनाथ कथासार नवनाथ कथामृत अध्याय 29। गोरक्षनाथाच्या भेटीने भर्तरीचा मोहनाश, भर्तृहरीस वैराग्य दीक्षा। मागे एका अध्यायात सांगितल्याप्रमाणे गर्भाद्री पर्वतावर मच्छिंद्रनाथ राहिला व गोरक्षनाथ तीर्थयात्रा करीत होता। त्याने गिरिनारास जाऊन दत्तात्रेयाची भेट घेतली। तो दत्तात्रेयाच्या पाया पडल्यावर दत्तात्रेयाने तोंडावरून हात फिरविला व मच्छिंद्रनाथ कोठे आहेत व तू इकडे कोठे आलास म्हणून विचारले। तेव्हा गर्भाद्री पर्वतावर मच्छिंद्रनाथ तपश्चर्या करावयास राहिले आहेत व त्यांनीच सांगितल्यावरून मी तीर्थ करीत करीत आपल्या चरणाजवळ आलो, असे गोरक्षनाथाने सांगितले। नंतर दत्तात्रेयाने गोरक्षनाथास सांगितले, मला तुझ्यापासून एक कार्यभाग करून घ्यावयाचा आहे। तो असा की भर्तृहरीवर मी अनुग्रह केला, पण तो आपल्या बायकोसाठी स्मशानात शोक करीत राहिला आहे। या गोष्टीस आज 12 वर्षे झाली। तो गवत पाने खाऊन जिवंत राहिला, तरी तू तेथे जाऊन त्यास सावध कर। हे सर्व जग मिथ्या अशाश्वत आहे असे त्याच्या अनुभवास आणून दे व त्यास नाथपंथात आण। मी त्यास मागे उपदेश केला तेव्हा त्याने मी नाथपंथास अनुसरीन असे माझ्याजवळ कबूल केले होते, असे सांगून भर्तृहरीची जन्मापासूनची संपूर्ण हकीकत सांगितली। ती ऐकून घेतल्यानंतर गोरक्षनाथाने दत्तात्रेयास सांगितले की आपल्या कृपेने मी हे कार्य करून येतो। नंतर दत्तात्रेयाची आज्ञा घेऊन आणि त्यास वंदन करून तो निघाला। मग गोरक्षनाथाने व्यानस्त्राचा जप करून कपाळी भस्म लावताच तो 1 निमिषात 50 योजने लांब अवंतीस गेला। तेथे स्मशानामध्ये भर्तृहरी बसला होता। शरीर अगदी क्षीण झाले होते व त्यास पिंगलेचा एकसारखा ध्यास लागला होता। त्याची स्थिती पाहताच गोरक्षास अत्यंत वाईट वाटले। त्याने असा विचार केला की या समयी हा पिंगलेच्या विरहाने अगदी भ्रमिष्ठासारखा होऊन गेला आहे। अशा वेळी जर मी ह्यास उपदेश करीन तर फायदा होण्याची आशा नाहीच, पण उलट माझे सर्व भाषण मात्र व्यर्थ जाईल। यास्तव तो आपल्या सांगण्यास अनुकूल होऊन आपल्या मनाप्रमाणे वागेले अशी युक्ती योजून कार्यभाग साधून घ्यावा। त्याप्रमाणे विचार करून गोरक्षनाथाने कुंभाराकडे जाऊन 1 मडके विकत घेतले व त्यास बाटली असे नाव दिले। नंतर त्या मडक्यास चित्रविचित्र रंग देऊन सुशोभित केल्यावर ते तो स्मशानात घेऊन गेला।
तेथे ठेच लागली असे ढोंग करून तो जमिनीवर पडला व बेशुद्ध झाल्यासारखे त्याने केले। त्यावेळेस बाटली मडके फुटून गेली असे पाहून तो रडू लागला। त्याने तिच्यासाठी फारच विलाप केला। त्याने त्या खापराचे सर्व तुकडे जमा करून जवळ घेतले आणि रडत बसला, ती आपणास अत्यंत उपयोगाची होती व मी मरून ती बाटली राहिली असती तर फार नामी गोष्ट पडती, अशा भावार्थाच्या शब्दांनी फारच विलाप करून बाटली बाटली म्हणून मोठमोठ्याने गोरक्षनाथ रडत बसला। हे पाहून जवळच बसलेला भर्तृहरीस नवल वाटले, त्यास राहून राहून हसू येई। गोरक्षनाथ एकसारखा धायधाय रडत होता। तो म्हणे, माझे बाटलीधन कोण्या दुष्टाने हिरावून नेले, हे बाटले, एकदा मला तुझे तोंड दाखीव पाहू। अशा प्रकारचा त्याचा विलाप ऐकून भर्तृहरी पिंगलेचा नाद विसरला। अर्ध्या पैशाची त्या बाटलीची किंमत आणि तेवढ्यासाठी बाटली बाटली म्हणत रडत असलेला गोरक्षनाथास पाहून भर्तृहरी सोगीच बसून राहावेना। तो गोरक्षनाथास म्हणाला, मडक्याची किंमत ती काय व तेवढ्यासाठी मूर्खाप्रमाणे तू योगी म्हणवीत असता रडत बसला आहेस, हे काय? तेव्हा गोरक्षनाथ विचारू लागला, राजा, तू कोणासाठी दुःख करून शोक करीत बसला आहेस बरे? आवडत्या वस्तूच्या दुःखाचा अनुभव तुला आहेच, त्याच्याप्रमाणे माझी बाटली फुटल्यामुळे मला किती दुःख झाले आहे हे माझे मीच जाणतो। हे ऐकून भर्तृहरी म्हणाला, मी मडक्यासारख्या क्षुल्लक वस्तूकरिता शोक करीत नाही, प्रत्यक्ष माझ्या पिंगलाराणीचा घात झाला आहे म्हणून तिचे मला भारी दुःख होत आहे। ती मला आता पुन्हा प्राप्त व्हावयाची नाही, परंतु अशी मडकी हवी तितकी मिळतील। ते ऐकून गोरक्षनाथाने सांगितले की तुझ्या पिंगलेसारख्या लक्षावधी पिंगला एका क्षणात निर्माण करून देईन, पण माझ्या बाटलीसमान दुसरी बाटली कदापि मिळावयाची नाही। तेव्हा भर्तृहरीने म्हटले की तू लक्षावधी पिंगला उत्पन्न करून दाखीव, म्हणजे मी तुला लाखो बाटल्या निर्माण करून देतो, उगीच थापा मारून वेळ साजरी करून नेऊ नकोस। ते ऐकून, जर मी पिंगला उत्पन्न करून दाखविल्या तर तू मला काय देशील म्हणून गोरक्षाने भर्तृहरीस विचारले। तेव्हा आपले संपूर्ण राज्य देण्याचे भर्तृहरीने कबूल केले व दैवतांना साक्षी ठेवून बोलल्याप्रमाणे न केल्यास माझे पूर्वज नरकवास भोगतील आणि मीही 100 जन्म रवळून नरक भोगीन, अशी भर्तृहरीने प्रतिज्ञा केली। मग गोरक्षनाथ त्यास म्हणाला, तू आपले बोलणे खरे करून न दाखवशील तर 100 जन्मच नव्हे पण 1000 जन्मपर्यंत नरक वास भोगशील। नंतर गोरक्षाने कामिनी अस्त्राचा जप करून पिंगलेच्या नावाने भस्म सोडताच लक्षावधी पिंगला खाली उतरल्या। पिंगला राणीप्रमाणे त्या सर्वांची रूपे पाहून राजास आश्चर्य वाटले। त्या सर्वजणी भर्तृहरीजवळ बसून संसाराच्या खाणखुणा विचारू लागल्या। त्यांनी राजाच्या प्रश्नांची उत्तरे बरोबर दिली। शेवटी पिंगलेने राजास बोध केला की माझ्या विरहाने तुम्हास दुःख झाले ही गोष्ट खरी आहे, परंतु अशाश्वताचा भार वाहणे व्यर्थ होय। मी तुमच्यावर मनस्वी प्रीती करीत असता आपणास जाळून घेतले, परंतु गोरक्षनाथाने मला पुन्हा दृष्टिगोचर केले। तथापि शेवटी आम्हास व तुम्हास मरावयाचे आहेच, ते कदापि चुकावयाचे नाही। यास्तव आता माझा छंद सोडून देऊन तुम्ही आपल्या देहाचे सार्थक करून घेऊन मोक्षाची प्राप्ती करून घ्यावी। फक्त माझा ध्यास धरल्याने तुम्ही मुक्तीला मात्र अंतराल। मी तुमची कांता असताना पतिव्रता धर्म आचरून आपले हित करून घेतले, आता तुम्ही आपल्या हिताचा मार्ग पाहावा। हा सर्व चमत्कार पाहून राजास विस्मय वाटला। मग भर्तृहरी गोरक्षनाथाच्या पाया पडण्यासाठी धावला। तेव्हा गोरक्षनाथाने त्यास हाती धरून सांगितले, राजा, माझा गुरु मच्छिंद्रनाथ हा दत्तात्रेयाचा शिष्य आहे व तुलाही त्या दत्ताचाच अनुग्रह झालेला आहे, तर तू माझ्या गुरुचा बंधू आहेस म्हणून मला गुरुस्थानी आहेस, सबब मी तुझ्या पाया पडणे योग्य होय व म्हणून मीच तुला साष्टांग नमस्कार करीतो। राजा, आता मला सांग की तुझ्या मनात काय आहे? पिंगलेसह वर्तमान राज्यसुखाचा उपभोग घेण्याची इच्छा आहे का वैराग्यवृत्ती घेऊन जन्माचे सार्थक करून घेणार? ते ऐकून राजाने सांगितले की मी पिंगलेसाठी 12 वर्षे भ्रमिष्ट होऊन बसलो होतो, परंतु ती माझ्या दृष्टीस पडली नव्हती। तू योग सामर्थ्याने हा हा म्हणता शेकडो पिंगला मला दाखविल्यास हे सामर्थ्य राज्यवैभवात दिसत नाही। मी भ्रांत होऊन श्रीगुरूच्या हातून निसटलो आणि मोठ्या संकटात पडलो, आता कृपा करून मला दत्तात्रेयाचे दर्शन करव। मी योगमार्गाचा स्वीकार करणार। दत्तात्रेयाच्या दर्शनास जाण्यापूर्वी भर्तृहरी गोरक्षनाथास म्हणाला की तू या सर्व पिंगला अदृश्य कर व राज्यकारभार आपल्या हातात घेण्यासाठी राजवाड्यात चल। ते भर्तृहरीचे म्हणणे गोरक्षनाथाने कबूल करून पिंगला अदृश्य केल्या व त्यास घेऊन तो नगरात गेला। त्यावेळेस सर्वांना आनंद झाला। विक्रमराजाने गोरक्षनाथास सुवर्णाच्या चौरंगावर बसवून त्याची षोडशोपचारांनी पूजा केली।
भर्तृहरीस कोणत्या युक्तीने देहावर आणले हे मला कृपा करून सांगावे, अशी गोरक्षनाथाची विक्रमराजाने प्रार्थना केली। तेव्हा त्याने घडलेला सर्व प्रकार त्यास निवेदन केला व पुढचा संकेतही त्याच्या कानावर घातला। मग विक्रमाने त्या दोघांस आणखी 6 महिने पावेतो तेथे राहण्याचा आग्रह केला। 12 वर्षेपर्यंत भर्तृहरी केवळ झाडांची पाने खाऊन राहिल्याने अगदी क्षीण होऊन गेला आहे व तितक्या अवकाशात त्यास काहीशी शक्ती येईल असे विक्रम म्हणाला। तेव्हा गोरक्षनाथाने सांगितले की आज जी राजाची बुद्धी आहे तीच पुढे कायम राहील हा नेम नाही, म्हणून आमच्याने येथे राहवत नाही। परंतु विक्रमाने अति आग्रह केल्यावरून तो 3 रात्री तेथे राहून भर्तृहरीस बरोबर घेऊन निघाला। त्यावेळेस भर्तृहरीच्या स्त्रियांनी गोरक्षनाथावर फार रागवून शिव्यांची वृष्टी केली, परंतु विक्रमराजाने आनंदाने उभयतांची रवानगी केली। त्यावेळी गावची दुसरी बरीच मंडळीही त्यास पोचविण्यासाठी विक्रमराजाबरोबर गेलेली होती। गोरक्षनाथाने भर्तृहरीस स्पष्ट सांगितले की जर तुझे मन संसारात गुंतत असेल तर तू अजून माघारी जा आणि खुशाल संसार सुखाचा उपभोग घे। मी आडकाठी करीत नाही, पण भर्तृहरीस ते बोलणे रुचले नाही। आपण संसारास विटलो असे त्याने निक्षून सांगितले। मग गोरक्षनाथाने आपली शैली, शिंगी, कंथा त्यास देऊन भिक्षेकरिता झोळी दिली। प्रचिती पाहण्यासाठी त्याच्याच स्त्रियांकडे भिक्षा मागाव्यास त्याला पाठविले। तेव्हा स्त्रियांनी रडून गोंधळ केला। त्याचे गुण आठवून त्या त्यास राहण्यासाठी आग्रह करू लागल्या, पण भर्तृहरीचे मन डगमगले नाही। तो त्यांचा तिरस्कार करून निघून गेला। मग विक्रम वगैरे सर्व मंडळी परत नगरात गेली। विक्रमाने भावजयांची समजूत करून त्यांचे शांतवन केले। भर्तृहरी फार अशक्त झालेला असल्याने वाट चालताना त्याच्या नाकी नऊ आले ते पाहून गोरक्षनाथाने यानास्त्राची योजना करून भस्म मंत्रून त्याच्या कपाळास लावताच भर्तृहरीचा अशक्तपणा गेला व ते दोघे डोळे मिटून एका क्षणात गिरिनार पर्वतावर आले आणि दत्तात्रेयाचे दर्शन घेऊन पाया पडले। दत्ताने त्यांच्या तोंडावरून हात फिरविला व त्यांचे समाधान केले। श्री नवनाथ कथासार अध्याय 29 समाप्त। ओम चैतन्य गोरक्षनाथाय नमः। ओम श्री नवनाथाय नमः। श्री नवनाथ कथासार नवनाथ कथामृत अध्याय 30। भर्तरीस दत्तात्रेयाचे दर्शन, चौरंगीची व गोरक्ष मच्छिंद्रनाथाची भेट। पूर्व इतिहास। गोरक्षनाथ भर्तृहरीस घेऊन गिरिनार पर्वतावर दत्तात्रेयाकडे गेल्यानंतर तेथे तो 3 दिवसापर्यंत राहिला। मग दत्तात्रेयाची आज्ञा घेऊन गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथाकडे जावयास निघाला। त्यावेळेस मला बहुत दिवस झाले मच्छिंद्रनाथ भेटला नाही, म्हणून त्यास एकदा माझ्या भेटीस घेऊन ये, असे श्री दत्तात्रेयाने गोरक्षनाथास सांगितले। इकडे दत्तात्रेयाने भर्तृहरीस नाथपंथाची दीक्षा देऊन आपला वरदहस्त त्याच्या मस्तकावर ठेविला व त्यास चिरंजीव केले। मग त्याच्याकडून अभ्यास करविला। ब्रह्मज्ञान, रसायन, कविता, वेद ही सर्व व संपूर्ण अस्त्रविद्या शिकविल्या आणि साबरी विद्येतही त्यासी निपुण केले। नंतर नाग अश्वत्थाच्या ठाई असलेल्या संपूर्ण दैवतांचा आशीर्वाद मिळावा म्हणून त्यास तिकडे पाठविले। तेथे जाऊन भर्तृहरीने 52 वीर अनुकूल करून घेतले। मच्छिंद्रनाथाप्रमाणे त्यासही सर्व देव अनुकूल होऊन वर देऊन गेले। मग भर्तृहरीस श्री दत्तात्रेयाने आपल्याबरोबर बदरिकाश्रमास नेऊन तपश्वर्येस बसविले व आपण गिरिनार पर्वती जाऊन मच्छिंद्रनाथाच्या भेटीची वाट पाहत राहिले। दत्तात्रेयास विचारून गोरक्षनाथ निघाल्यानंतर तो गर्भगिरीवर येऊन मच्छिंद्रनाथास भेटला व त्याने त्यास दत्तात्रेयाचा निरोप सांगितला। मग दत्तात्रेयाच्या दर्शनाकरिता काही दिवसांनी दोघेजण निघाले। ते वैदर्भ देशाचा मार्ग लक्षून जात असता कौंडण्यपूर नगरात गेले। तेथे ते भिक्षेकरिता हिंडत असता त्याच्या असे दृष्टीस पडले की तेथील शशांगर राजाने क्रोधाविष्ट होऊन आपल्या मुलाचे हातपाय तोडून त्यास गावच्या चव्हाट्यावर टाकून दिले आहे। शशांगर राजा मोठा ज्ञानी, धीट, उदार, सामर्थ्यशाली, सत्वस्थ व तसाच सद्गुणी असताना मुलाची इतकी भयंकर दशा करून टाकण्याइतका राजा का रागावला? राजा रागावण्याचे कारण असे आहे की ज्या मुलाचे हातपाय तोडले तो राजाचा औरस पुत्र नसून शंकराच्या आराधनेमुळे तो राजास कृष्णा नदीत प्राप्त झाला होता। पुत्र मिळण्यापूर्वी बरेच दिवस राजास संतान नव्हते, त्यामुळे तो निरंतर उदास असे। राजाची ती अवस्था पाहून त्याची स्त्री मंदाकिनी म्हणत असे की मुलांसाठी असे खंती होऊन बसण्यास अर्थ नाही। नशिबी असेल तर संतान होईल, विचार करून काळजी वाहण्याचे सोडून द्या। चिंतेने शरीर मात्र झिजत चालले आहे, अशाने संसाराची धुळधाण होऊन जाईल। अशा रीतीने राणीने त्यास उपदेश केला असताही त्याचे चित्त स्वस्थ होईना।
मग राजाच्या मनात शंकराची आराधना करण्याचे येऊन त्याने प्रधानास बोलावून आणले व राज्याचा संपूर्ण कारभार त्याच्या स्वाधीन केला। मग रामेश्वरास जाऊन शंकरास प्रसन्न करून घेण्याचा विचार ठरवून राजा स्त्रीसह तेथे जावयास निघाला। तो फिरत फिरत कृष्णेच्या संगमावर आला। तेथे शंकराने त्यास स्वप्नात दृष्टांत दिला की तू काही काळजी करू नको, तुला येथेच पुत्र प्राप्त होईल। कृष्णा व तुंगभद्रा यांच्यामध्ये माझे वास्तव्य आहे, समागमे पार्वतीही आहे, तरी तू आमची पूजा येथे नित्य करीत जा। याप्रमाणे दृष्टांत झाल्यानंतर तो संगमावर मित्रीडोहात पाहू लागला असता तेथे एक जुनाट लिंग त्याच्या दृष्टीस पडले। त्याची राजाने मोठ्या समारंभाने अर्चा करून प्राणप्रतिष्ठा केली। हाच रामेश्वर आहे अशी त्याची निष्ठा जडली। मग तेथे दर्शनासाठी पुष्कळ लोक नित्य जाऊ लागले व जय जय शिव संगमेश्वर असे बोलू लागले। राजा संगमेश्वरी नित्य पूजा करून त्यावर निष्ठा ठेवून कालक्रमित राहिला। तेथून नजीकच्या भद्रसंगम गावात मित्राचार्य या नावाचा एक विप्र राहत होता। त्याच्या स्त्रियेचे नाव शरयू, ती मोठी पतिव्रता होती। त्यांसही पोटी काही संतान नव्हते, म्हणून त्यांनीही त्याच संगमेश्वराची शिवाची आराधना आरंभिली। इकडे कैलासात शंकर कित्येक गणांसह बसले असता सुरोचना नावाच्या अप्सरेस शंकराने बोलावून आणले। ती कैलासास आल्यावर शंकराच्या पाया होऊन नाचावयास व गावयास लागली, परंतु त्यावेळेस शंकराचे प्रसन्न मुद्रा पाहून ती मोहित झाली। यामुळे नाचताना तिच्या तालासुरात चूक पडली। तेव्हा तिचा हा सर्व प्रकार शंकराच्या लक्षात आला व त्याने तिला सांगितले, सुरोचने, तुझ्या मनातली हेतू मी समजलो, तू मनाने भ्रष्ट झाली आहेस, म्हणून भद्रसंगमी मित्राचार्य ब्राह्मणाच्या पोटी तुला जन्म प्राप्त होईल। शंकराने सुरोचनेस असा शाप देताच ती भयभीत झाली। स्वर्गच्युत होणार म्हणून तिला फारच वाईट वाटले। शंकराशी रथ ओढण्याचा विचार मनात आणल्याचा हा परिणाम अशी तिची खात्री होऊन तिला परम दुःख झाले। मग तिने शंकराची स्तुती करून उशाप देण्याकरिता विनंती केली। तेव्हा शंकराने प्रसन्न होऊन सुरोचनेस उशाप दिला की तू आता मृत्यूलोकी जन्म घे, तुझी मनकामना पूर्ण होण्यासाठी माझा तुला स्पर्श होताच तू स्वर्गात येशील। याप्रमाणे उशापवाणी निघताच ती तेथून निघाली व मित्राचार्याची स्त्री शरयू हिच्या उदरी तिचा जन्म झाला। शरयू गरोदर होऊन 9 महिने पूर्ण होताच ती प्रसूत होऊन कन्या झाली। ती कन्या मूळची अप्सरा असल्यामुळे तिचे स्वरूप अप्रतिम होते। तिचे नाव कदंबा असे ठेवण्यात आले। कदंबा 12 वर्षाची झाली तेव्हा तिच्या बापाने तिच्याकरितावर पाहण्याचा प्रयत्न चालविला, परंतु लग्न करण्याची तिची मर्जी नव्हती। ती रात्रंदिवस शंकराचे ध्यान करण्यात निम नसे। शंकराची पूजा करण्यासाठी आईबाप नित्य जात, त्यांच्या समागमे ती नेमाने जात असे, परंतु ती मोठी होऊन तिला जसे समजू लागले तशी ती एकटीही शंकराच्या पूजेस देवालयात जाऊ लागली। एके दिवशी ती एकटीच शिवालयात गेली होती। त्यावेळी देवळात दुसरे कोणी नव्हते। जय शंकर म्हणून शिवाच्या पाया होऊन मस्तक जमिनीस टेकताच शंकराने आपले प्रत्यक्ष रूप प्रकट केले। तिला पाहताच शिव कामातुर झाला। मग तो तिला धरण्याचा विचार करून धावू लागला, तेव्हा ती तेथून निसटून पळू लागली। शिवानेही तिच्या मागोमाग धावत जाऊन तिला धरिले, पण शंकराचा स्पर्श होताच ती सुरोचना पूर्ववत अप्सरा होऊन स्वर्गास गेली। परंतु कृत्य फसल्यामुळे शंकराचा भलतीकडे वीर्यपात होऊन रेत कृष्णा नदीत गेले। पुढे शशांकर राजाने स्नान करून अर्घ्य देण्यासाठी हातात उदक घेतले, तो ते वीर्य हातात आले व राजा सोंजळीत मनुष्यदेहाचा पुतळा दिसू लागला। मग आपणास शंकराने प्रसन्न होऊन अयोनिसंभव पुत्र दिला असा मनाशी विचार करून अति हर्षाने घरी जाऊन राजाने तो मुलगा मंदाकिनी राणीच्या स्वाधीन केला व तिला समग्र वृत्तांत निवेदन केला। ब्रह्मदेव, शंकर, विष्णू, इंद्र, बृहस्पती यापैकी कोणीतरी हा अवतार घेतला असावा असे त्यास वाटले। मग राणीने आनंदाने त्यास स्तनाशी लावताच पान्हा फुटून मुलगा दूध पिऊ लागला। त्याचे नाव कृष्णागर असे ठेविले व रीतीप्रमाणे सर्व संस्कार केले। मग काही दिवस तेथे राहून राजा कौंडिण्यपुरास गेला। पुढे कृष्णागराचे वय 12 वर्षाचे झाले, तेव्हा त्याचे लग्न करण्याचे मनात आणून राजाने मुलाच्या रूपास व गुणास योग्य अशी कन्या शोधावयास बरीच मंडळी देशोदेशी पाठविली। त्या मंडळींनी अनेक स्थळे पाहिली, पण मुलाच्या योग्य मुलगी त्यांच्या पाहण्यात येईना। मग ते सर्व परत कौंडिण्यपुरास गेले व त्यांनी सर्व मजकूर राजाच्या कानावर घातला। पुढे काही दिवसांनी मंदाकिनी राणी मरण पावली। तिच्या वियोगाने राजास परम दुःख झाले। राजाने वर्षश्राद्धापर्यंतचे तिचे उत्तरकार्य केले। पुढे राजास मदनाची पीडा होऊ लागली, पण पुन्हा लग्न करण्यास त्याचे मन धजेना।
शेवटी लग्न करण्याचा निश्चय करून त्याने प्रधानास आपल्याजवळ बोलाविले व त्यास आपला मनोदय सांगितला आणि माझ्यायोग्य एखादी मुलगी तुझ्या पाहण्यात आहे काय असे विचारले। तेव्हा प्रधानाने सांगितले की पुरोहिताने बऱ्याच मुलींच्या टिपणाच्या नकला करून आणलेल्या आहेत, त्यापैकी घदटत पाहून कोणत्या मुलीशी जुळते ते पाहावे, मग त्याचा विचार करून लग्न जुळविण्यास ठीक पडेल। मग प्रधानाने पुरोहितास बोलावून आणले। मुलीच्या सर्व पत्रिका पाहिल्या, त्यात चित्रकूटचा राजा भूजध्वज याच्या कन्येशी चांगले जमलं। ती मुलगीही अत्यंत रूपवती असून उपवरही झालेली होती। मग ही कामगिरी बजावण्याकरता राजाने आपल्या प्रधानाला चित्रकूटास भूजध्वज राजाकडे पाठवले। त्याने तेथे जाऊन त्या राजाची भेट घेतली व त्यास सर्व मजकूर कळविला। भूजध्वज राजासही ही गोष्ट मान्य झाली। पत्रिका काढून पाहता काही नडण्याजोगे आले नाही। मग त्यास मुलगी देण्याचे त्या राजाने कबूल करताच प्रधानाने पत्र लिहून आपल्या राजाकडे दूत पाठविला। तो कौंडण्यपुरास गेल्यावर पत्र वाचून शशांकर राजास परमानंद झाला व तो लग्नासाठी चित्रकूटास गेला। लग्न सोहळा उत्तम प्रकारे पार पडला। नंतर भुजावंती स्त्री घेऊन राजा आपल्या नगरात परत आला। त्यावेळी भुजवंती वय 13 वर्षाचे व कृष्णागर पुत्राचे वय 17 वर्षाचे होते। एके दिवशी अशी गोष्ट घडून आली की सापतना पुत्राची व तिची नजरानजर झाली। त्यापूर्वी तिने त्यास निरखून पाहिलेले नव्हते। एके दिवशी राजा शिकारीस गेला असताना राजपुत्र वावडी उडवावयास बाहेर पडला होता। त्यास पाहताच भुजावंती कामाने व्याकुळ झाली। मग तिने दासीस बोलावून सांगितले की तो पलीकडच्या घरी वावडी उडवीत आहे, त्यास मजकडे घेऊन ये। आज्ञा होताच दासीने कृष्णानगराजवळ जाऊन तुला तुझ्या सापत्नव मातेने बोलाविले आहे असा निरोप कळविला। आईने निरोप पाठविला म्हणून राजपुत्र आनंदाने दासीस मागमी भुजावंतीकडे गेला। त्यापूर्वी तो एकदाच तिच्या भेटीस गेला होता। त्यानंतर ही दुसरी भेट बहुत दिवसांनी होण्याचा योग येत असून आपली माता आपणास बोलावून नेत आहे म्हणून आपले भाग्य उदयास आले असे त्यास वाटू लागले। त्यावेळी भुजावंती रंगमहालाच्या दाराशी त्याची वाट पाहत उभी राहिली होती। इतक्यात दासी कृष्णागरास घेऊन तिकडे आली व राजपुत्रास भुजावंती दाखवून निघून गेली। कृष्णागर सापतना आईजवळ गेल्यावर त्याने आईस नमस्कार केला, परंतु कामाने व्यथित झाल्यामुळे तिने हा आपला मुलगा आहे हा विचार एका बाजूस ठेवून अन्य नजरेने कृष्णागराकडे पाहिल्याने तो मनात दचकला। ती त्याच्याजवळ जाऊन व त्याचा हात धरून मला यावेळेस भोग देऊन माझा काम शांत कर असे तिने त्यास ओघट सांगितले। तसेच त्याने वश व्हावे म्हणून तिने 2 शब्द बोलून बराच आग्रह केला। त्यावेळी कृष्णागराने संतापून तिची भीड न धरिता तिला अतिशय फजित केले। तो तिला म्हणाला, तू माझी प्रत्यक्ष सापत्नक माता आहेस, असे असता तू आज मजशी पापकर्म करावयास प्रवृत्त झालीस। तू काय रानातले जनावर आहेस? स्त्रियांची जात अमंगळ व दुष्ट त्या कसा अनर्थ करून सोडतील याचा नेम नाही। असे बोलून हात झिडकारून तो पुन्हा पतंग उडवावयास गेला। त्यावेळी कामाने आपला अमल भुजावंतीवर बसविल्यामुळे ती देहभान विसरली होती। जेव्हा हा आपला सावत्र पुत्र आहे असे तिच्या पूर्ण लक्षात आले तेव्हा ती भयभीत होऊन गेली। तिने दासीस बोलावून सांगितले की मघाशी मी तुझकडून जो पुरुष आणविला तो कोणी परका नसून माझाच सावत्र मुलगा होता, यामुळे मोठ्याच अनर्थाची गोष्ट आपल्या हातून घडली आहे। आता तो राजास ही हकीकत सांगेल व ती ऐकल्यावर राजा माझा प्राण घेतल्या वाचून राहणार नाही। त्यास्तव आता विष खाऊन आपणच जीवाचा घात करावा हे चांगले, म्हणजे ही घाणेरडी गोष्ट उघडकीस येणार नाही। श्री नवनाथ कथासार अध्याय 30 समाप्त। ओम चैतन्य गोरक्षनाथाय नमः। ओम श्री नवनाथाय नमः। श्री नवनाथ कथासार नवनाथ कथामृत अध्याय 31। चौरंगीस मच्छिंद्र गोरक्षाने शशांकर राजाकडून मागून घेतले। चौरंगीची तपश्चर्या कामविकार होऊन कृष्णागरास सापत्नत मातेने बोलावून नेले, पण तो तिला झिडकारून निघून गेल्यानंतर तिला पश्चाताप होऊन ती जीव देण्यास तयार झाली। परंतु तिच्या दासीने तिला सांगितले की तुला जीवाचा घात करण्याचे काही कारण नाही। ज्याप्रमाणे ईश्वरी संकेत असेल त्याप्रमाणे घडून येईल, ते कधी चुकाव्याचे नाही। आता तू झाल्या गोष्टीची खंत करू नको, स्वस्थ जाऊन निज। राजा शिकारीहून आल्यानंतर तुझ्या महालात येईल तेव्हा तू उठून नको, मग तो तुला जागी करून निजण्याचे कारण विचारील, तेव्हा तू रडून आकात कर व मी आता आपला जीव ठेवू इच्छित नाही म्हणून सांग। जर अब्रू जाऊ लागली तर जगून काय करायचे आहे असे तू राजास सांगून रडू लागलीस, म्हणजे तो तुला काय झाले आहे ते सांगण्यासाठी आग्रह करील।
तेव्हा तू त्यास सांग की तुमचा मुलगा कृष्णागर याने माझ्या मंदिरात येऊन मजवर बलात्कार करावयाचा घाट घातला होता, पण मी त्यास बळी पडले नाही. यास्तव आपणास हेच सांगावयाचे की आपल्यामागे असे अनुचित कर्म घडणार असेल तर मला जगून तरी काय करावयाचे आहे. असे भाषण ऐकून राजास क्रोध आला, म्हणजे तो सहजच मुलगा बिलगा मनात न आणता ताबडतोब त्यास ठार मारून टाकील. मग तू निर्भय होऊन आनंदाने खुशाल राहा, अशी युक्ती सांगून दासी निघून गेली. त्याप्रमाणे भुजान्वती सुवर्णामंचकावर निजली. तिने अन्न, उदक, स्नान वगैरे सर्व सोडून गेल्याचा बहाणा केला. अंगावरील दागदागिने सर्व टाकून दिले. थोड्या वेळाने शशांकर राजा शिकारीहून आला. नेहमीप्रमाणे भुजान्वती पंचारती घेऊन का आली नाही म्हणून राजाने दासीस विचारले. तेव्हा ती म्हणाली, राणीला काय दुःख झाले आहे ते तिने सांगितले नाही, पण ती मंचकावर स्वस्थ निजली आहे. याप्रमाणे दासीने सांगताच राजा भुजावंतीच्या महालात गेला. तेथे पूर्वी संकेत ठरल्याप्रमाणे ती पलंगावर निजली होती. राजाने तिला निजण्याचे कारण विचारले असता ती काहीच उत्तर न देता ढळढळा रडू लागली. त्यावेळी राजास तिचा कळवळा येऊन त्याने तिला पोटाशी धरिले व तोंडावरून हात फिरवून तो पुन्हा विचारू लागला. राजा म्हणाला, तू माझी प्रिय पत्नी असता इतके दुःख होण्याजोगा तुला कोणी त्रास दिला काय? तसे असल्यास मला सांग मात्र, मग तो कोण का असेना, पहा त्याची मी काय अवस्था करून टाकीतो ती. अगे तू माझी पट्टराणी, असे असता तुझकडे वाकडी नजर करण्याला कोणाची छाती झाली? तू मला नाव सांग की याच वेळेस त्यास मारून टाकतो. राजाचे असे क्रोधायुक्त भाषण ऐकल्यानंतर भुजावंतीस किंचित संतोष झाला. मग तिने सांगितले की तुमच्या मुलाची बुद्धी भ्रष्ट झाली आहे, तो खचित माजला आहे. तुम्ही शिकारीस गेल्यानंतर कोणी नाही असे पाहून तो माझ्या महालात आला व माझा हात धरून मजवर बलात्कार करावयास पाहत होता. माझी कामशांती कर असे तो मनात काही एक अंदेशा न आणता मला म्हणाला व माझा हात धरून एकीकडे घेऊन जाऊ लागला. त्यावेळी तो कामातून झाला आहे असे मी ओळखून त्याच्या हातातून निसटले व पळत पळत दुसऱ्या महालात गेले. तेव्हा माझी जी अवस्था झाली ती सांगता पुरवत नाही. चालताना पडले देखील, पण तशीच लगबगीने पळाले. एकदाची जेमतेम महालात आले आणि घेतले दार लावून. तेव्हा त्याचा इलाज चालेनासा होऊन तो निघून गेला. आपण नसलेत म्हणजे मजवर असले प्रसंग उदरणार, यास्तव आता मी आपला जीव देते, म्हणजे सुटेन एकदाची या असल्या जाचातून. आपला एकदा शेवटचा मुखचंद्र पाहावा म्हणून हा वेळपर्यंत तशीच ते दुःख सहन करून राहिले. मोठमोठाल्या हिंसक जनावरांच्या तावडीतून पार होऊन आपण सुखरूप घरी केव्हा याल याच धास्तीत मी राहिले होते, म्हणून अजूनपर्यंत वाचले तरी नाही तर केव्हाच आत्महत्या करून घेतली असती. भुजावंतीचे ते भाषण ऐकून राजाची नखशिखांत आग झाली. जणू काय वडवानळच पेटला की काय असे भासू लागले. मग राजाने बाहेर येऊन राजपुत्र कृष्णाग्रास मारून जाळून टाकण्याची किंवा हातपाय तोडून त्यास दूर टाकून देण्याविषयी सेवकांस आज्ञा केली. ती आज्ञा होताच सेवक मुलास स्मशानात घेऊन गेले व तेथे नेल्याची बातमी त्या सेवकांनी परत येऊन राजास सांगितली. ते सेवक चतुर होते. राजाने आपल्या मुलास मारून टाकण्याची आज्ञा रागामध्ये दिली आहे व त्यास मारिले असता राजाचा कोप शांत झाल्यावर काय अनर्थ होईल कोण जाणे, असे तर्क त्यांच्या मनात येऊ लागले. त्यांनी पुनःपुन राजास जाऊन विनविले, पण राजाने जो एकदा हुकूम दिला तो कायम. मग दूतांनी निष्ठुर होऊन त्यास चव्हाट्यावर नेऊन सुवर्णाच्या चौरंगावर बसविले व त्याचे हातपाय बांधून टाकिले. ही बातमी थोडक्याच वेळात गावात सर्वत्र पसरली. त्यासमयी शेकडो लोक त्यास पाहावयास आले. कित्येक रदबदली करून राजाचा हुकूम फिरविण्यासाठी राजवाड्यात गेले, पण राजाची ती भयंकर क्रोधयुक्त मुद्रा पाहून कोणासही ही गोष्ट त्याच्यापाशी काढवेना. इकडे आज्ञेप्रमाणे सेवकांनी कृष्णागराचे हातपाय तोडले आणि त्यास तसेच तेथे टाकले. तेव्हा कृष्णागर बेशुद्ध होऊन पडला. त्याच्या घशास कोरड पडली, डोळे पांढरे झाले व प्राण कासावीस होऊन तोंडातून फेस निघू लागला. असा तो अव्यवस्थित पडलेला पाहून लोक शोकसागरात बुडून गेले. त्या समयी कित्येकांनी शशांकर राजास दूषण दिले. त्यावेळी गोरक्षनाथ व मच्छिंद्रनाथ भिक्षेकरिता गावात आले होते. ते सहज त्या ठिकाणी आले. येथे कसली गडबड आहे हे पहावे म्हणून ते चव्हाट्यावर जमलेल्या लोकांत मिसळले. तेथे गोरक्षनाथाने कृष्णाग्रास विकल अवस्थेत पडलेला पाहून ती हकीकत लोकांस विचारून माहिती करून घेतली व अंतर्दृष्टीने पाहता सर्व बोलण्यावर भरवसा ठेवून निर्दोषी मुलाचा घात केल्यामुळे ते दोघेही तेथून निघाले. तेव्हा गोरक्षनाथानेही अंतर्दृष्टीने कृष्णागराचा समूळ वृत्तांत ध्यानात आणल्यानंतर त्यास नावारूपास आणावे म्हणून त्याने मच्छिंद्रनाथास सांगितले.
त्यांनी कृष्णाग्रास त्या परिस्थितीत चौरंगावर पाहिल्यामुळे त्याचे कृष्णागर हे नाव बदलून चौरंगीनाथ असे ठेविले. राजवाड्यात जाऊन राजापासून यास मागून घेऊन नाथपंथात सामील करण्याची गोरक्षनाथाने मच्छिंद्रनाथास सूचना केली. परंतु राजा राणीस आपले सामर्थ्य दाखवून मगच हा कृष्णागर शिवपुत्र घेऊन जाऊ असे मच्छिंद्रनाथाचे मत पडले. पण हे गोरक्षनाथाच्या मनात येईना. तो म्हणाला, प्रथम चौरंगीस घेऊन जाऊन त्यास नाथपंथाची दीक्षा द्यावी व सर्व विधी तयार केल्यानंतर त्याच्याच हातून राजास प्रताप दाखवून त्या व्यभिचारी राणीची जी दशा करावयाची असेल ती करावी. तूर्त युक्तिप्रयुक्तीने राजाचे मन वळवून त्याचपासून याला मागून घेऊन जावे. या गोरक्षनाथाच्या विचारास मच्छिंद्रनाथाने रुकार दिला. मग ते उभयता राजवाड्यात गेले. त्यांनी द्वारपाळास आपली नावे सांगून आपण भेट घेण्यासाठी आलो आहोत असा राजाला निरोप सांगावयास पाठविला. राजास निरोप कळताच परमानंद झाला व जे हरिहरास वंद्य ते योगी आज अनायासे भेटीस आले आहेत असे पाहून तो लागलीच पुढे जाऊन त्यांच्या पाया पडला. त्यांची राजाने स्तुती केली व त्यांस राजवाड्यात नेऊन सुवर्णाच्या आसनावर बसविले. नंतर त्याने षोडशोपचारांनी यथाविधी पूजा केली आणि हात जोडून त्यांच्यासमोर तो उभा राहिला व काय आज्ञा आहे ती कळविण्याची विनंती केली. तेव्हा मच्छिंद्रनाथाने सांगितले की तुम्ही अवकृपेमुळे आज एका मुलाचे हातपाय तोडून टाकिले आहेत. तो मुलगा आमच्या स्वाधीन करावा इतकाच आमचा हेतू आहे. मच्छिंद्रनाथाचे हे मागणे ऐकून राजास मोठे नवल वाटले. तो हसून म्हणाला, महाराज, त्यास हातपाय नाही, मग त्याचा तुम्हाला काय उपयोग होणार आहे? उलट तो धनी व तुम्ही त्याचे सेवक असे होऊन तुम्हास त्याला खांद्यावरून घेऊन फिरावे लागेल. हे ऐकून मच्छिंद्रनाथाने त्यास सांगितले की तू त्यास आमच्या स्वाधीन करीतोस किंवा नाही एवढे सांग म्हणजे झाले. तो आमच्या कामास उपयोगी पडेल की नाही ही चौकशी तुला कशाला पाहिजे? मच्छिंद्रनाथाने असे स्पष्ट म्हटल्यावर त्यास घेऊन जाण्याची राजाने परवानगी दिली. मग ते त्यास चौरंगा सुद्धा आपल्या शिबिरात घेऊन गेले व तेथे त्याचे हातपाय तळविले. येथे अशी शंका येते की हे जती निर्जीवास सजीव करतात असे असता याची अशी अवस्था का झाली? निर्जीव पुतळ्याचा गहिनीनाथ निर्माण केला, मग कृष्णाग्राचे हातपाय पुनः निर्माण करणे अशक्य होते काय? परंतु त्याच स्थितीत ठेवून कार्यभाग करून घ्यावयाचा होता. गोरक्षनाथ व मच्छिंद्रनाथ तेथे एक रात्र राहून पुढे चालते झाले. मग ते फिरत फिरत बदरिकाश्रमात गेले व शिवालयात जाऊन त्यांनी शंकराचे दर्शन घेतले. तेथे चौरंगीस ठेवून आपण अरण्यात गेले. तेथे त्यांनी एक गुहा पाहिली व दोघेही तिथं शिरले. त्यांनी चौरंगीस तेथे ठेवून त्याची परीक्षा पाहण्याचा बेत केला. मग गोरक्षनाथाने एक मोठी शिळा आणली. अस्त्राच्या योगाने गुहेत अंधार पाडिला आणि चौरंगीस देवळातून तेथे घेऊन गेले. त्या गुहेच्या तोंडाशीच एक मोठे झाड होते. त्याच्या सावलीत ते तिघेही बसले. तेथे चौरंगीस नाथदीक्षा देण्याची मच्छिंद्रनाथाने गोरक्षनाथास आज्ञा केली. त्यावेळी गोरक्षनाथाने मच्छिंद्रनाथास सांगितले की चौरंगीनाथचे तप पाहून मग मी त्यास अनुग्रह करीन. त्याच्या या म्हणण्यास मच्छिंद्रनाथाने रुकार दिला व चौरंगीस विचारले की तू या ठिकाणी तप करण्यास बसशील काय? तेव्हा चौरंगीने उत्तर दिले की तुम्ही सांगाल ते करीन व ठेवील तेथे राहीन. नंतर त्याने त्या दोघांस विनंती केली की तुम्ही जेथे असाल तेथून माझा नित्य समाचार घेत जा. इतके मला दान दिले म्हणजे माझे कल्याण होईल. ती विनंती मच्छिंद्रनाथाने कबूल केली. मग त्यांनी त्यास आनंदाने गुहेत नेऊन ठेविले व त्यास सांगितले की तुझी दृष्टी निरंतर या वरच्या दगडाकडे असू दे. जर नजर दुसरीकडे गेली तर दगड अंगावर होऊन नाहक मरून जाशील व आपणास पुढे जी कामे करावयाची आहेत ती जशीच्या तशी राहून जातील. यास्तव फार सावधगिरीने राहून आपले हित साधून घे. इतके सांगून त्यास मंत्रोपदेश केला व त्याचा जप करावयास सांगितला. त्यावेळी गोरक्षनाथाने त्यास एक फळ आणून खावयास दिले आणि सांगितले की ही फळे भक्षून क्षुधाहरण कर. मंत्राचा जप करून तप कर. नजरवर ठेवून जीवाचे रक्षण कर. आम्ही तीर्थयात्रा करून तुझकडे लवकरच येऊ असे चौरंगीस सांगून गोरक्ष गुहेबाहेर निघाला व तिच्या तोंडाशी एक शिळा ठेविली. गोरक्षनाथाने चामुंडेचे स्मरण करताच ती पृथ्वीवर उतरून त्यास भेटली आणि कोणत्या कार्यासाठी स्मरण केले म्हणून तिने विचारले. तेव्हा तो म्हणाला, येथे एक प्राण आहे, त्याच्यासाठी तू नित्य फळे आणून देत जा म्हणजे तो ती खाऊन राहत जाईल. परंतु तेथे फळे नेऊन ठेवशील ती गुप्तपणे ठेवीत जा, त्याच्या समजण्यात मुळीच येऊ देऊ नको. अशी चामुंडे साज्ञा करून ते गिरिना पर्वती आले. त्या आज्ञेप्रमाणे चामुंडा गुप्तपणाने त्यास फळे नेऊन देत असे. शिळा अंगावर होऊन प्राण जाईल ही चौरंगीनाथास मोठी भीती होती व गोरक्षनाथाने शिळेविषयी फार सावध राहावयास बजावून सांगितले होते.
म्हणून एकसारखी तिकडे नजर लाविल्याने त्याचे फळे खाण्याचे राहून गेले. तो फक्त वायू भक्षण करून राहू लागला. नजर चुकू नये म्हणून अंग सुद्धा हालवीत नसे. त्याचे लक्ष योगसाधनेकडे लागल्याने शरीर कृश होऊन त्याचा हाडाचा सांगाडा मात्र उरला. अशा रीतीने चौरंगीनाथ तपश्चर्या करीत होता. श्री नवनाथ कथासार अध्याय 31 समाप्त. ओम चैतन्य गोरक्षनाथाय नमः. ओम श्री नवनाथाय नमः.